आहे इकडे बघे काय काय अटकले शकताय. बघा 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 पाहो इकडे बघा ते विषय दूरला बघूया. नशीब गाडी मध्ये लवकर चालू तर आम्ही निघतो घरी जायला. काही कंटाळलो रात्रीपासून व्हायचं होतं काही रात्रीपासून थांबलो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आमची जरा परत झाली बेकार आणि आता दिवस आहे पनवती. एकदम पनवती गेल्या काय तर आपली गाडी रात्री बंद पडलेली आहे लेलन आणि चालूच होत नाही. आम्ही आता फिरतून गॅरेज बघायला गॅरेज बघतो. राजापुरात आहे आम्ही काही झाली आणि काही तर नाश्ता करतो कारण की कंटाळलो गाडीत मला गॅरेज होत नाही भेटत. एक भेटले आता 4 गॅरेज फिरलो. 4 मधून एक भेटले. इकडे वर्ध्या भिजत चला आमच्या पावसात नाही बघा आणि जाम पाऊस पडते काहीच नाश्ता पण नाही. आता नाश्ता तिकडे मागं भारी होता. एक दिन येतोय बोलला थांबा थांबतो काहीच काय टेन्शन घ्यायची गरज नाही. नाश्ता करतो काहीतरी बघतो. आणि काही नाश्ता नाही पण चहा आहे. चहा पिऊन होतो मामा मग चहा द्या मग चहा पिऊन घेतो आणि आमची गाडीत ब्रेड आणि काय जाम ब्रेड जाम खाऊ काहीच कारण की जाम झालं ना आम्ही आज. जाम म्हणजे पकड जाम झालं चहा खात गाडी चालू आहे नाही. जाम पाऊस पण एवढा पडतो ना काही बेकार एकदम बेकार पाऊस पडते काही. तर आम्ही चहा घेतो. मामा मला 2 चहा द्या मस्त की तुमच्याकडे आमची गाडी बंद पडली. सहलची गॅरेजला येतो बाबा बरा झाला. बेकार मालकाला काय कुठे आहेत मालक आम्हाला माहिती नाही पण आम्ही जरा पावसात फिरतो काही ते या चहा पियाला. फायनली गाईस चहा आला आपला. चहाचा वापस सांगतो मस्त एक नंबर मस्त. पिऊन तर घे चहा मग बघू. फायनली गाईज आम्ही आता चहा पिऊन आलो आणि इथे थांबतो. या दादाने आम्हाला एक दिलं आहे रिलेशन जातो आम्ही आणि काम करून घेतो पटकन गाईज. बघा राजापूरमध्ये दादाला काय जायचंय परत राजापूरला मित्रांनो येऊ नका तुम्ही. की गाड्या बंद होता गाईज. काय सांगू शकत नाही कधी कोणती गाडी बंद होऊ शकतो. आता काय नाही विषय. चला बघूया लवकर तुम्ही राजापूरला गंगा बघायला की कॅन्टल आहे. राजापूरची गंगा तुम्हाला दाखवतो रस्त्यावरती आहे. आता तू पण पाऊस पडते म्हणून काही दादा भेटल्याने आमचे दादा आले गाडी सोबत आपल्या दादा भेटून निघलो. आणि आता पण तुम्ही बघू शकता पाऊस उजाडलाय पूर्ण व्हाईट मस्त की ढग झालेत एकदम कडक मध्ये. मगाशी तर काही दिसत पण नव्हतं आम्हाला इथे काहीच नव्हतं दिसत. एवढा पाणी होता रस्त्यावर तर पाणी जामच साठला होता काहीच. निघलो आणि बघूया नशीब गाडी होते लवकर चालू तर आम्ही निघतो घरी जायला. काही कंटाळलो रात्रीपासून व्हायचं होतं काही रात्रीपासून थांबतो. याला पण थांबवलायची काय पडून गेला. आता जर आमचं किशोर पडून जाते. आता जर काम झालं नाही तर मी पण टाकून जाऊ वेल नाही घ्यायची काही प्रत्येकाला गाडी खाली करायची आहे. अर्जंट महाल आहे आपल्याला बोलू शकत नाही काही. चला धावाने पडून खाली करून थोडा प्रवास करूया आपण राजापूरचा. चला राजापूरची गंगा बघायला जायचं म्हणून गेल ना कधी अजून. असं आहे का चालू झालेला आहे. हो हे बघा मग कसला मगाशी होता आता काहीच नाही बघायला नको काय. फायनली गाईस पोहोचलो आमच्या गाडी जवळ बघू शकताय. बघा गाडी चालली आणि आपल्याला बॅटरी नाही. आपल्या बॅटरीसाठी बॅटरी आपल्याला गाडीची पूर्ण बॅटरी डाऊन स्टार्टर मारून पाहिजे. आम्ही धक्का स्टार्ट करायचा प्रयत्न केला होता. सेल्फ मारायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे आमची बॅटरी पूर्ण झाली डाऊन. तर 40 गाडी ब्रेक डाऊन खतरनाक गाईच. थोड्या दादा तर आलाय मी टेन्शन गेला कारण की ऍक्च्युली येत नव्हता कोण रेलमध्ये कोण येत नव्हता. आम्ही 4-5 गॅरेज फिरलो आणि किती येत होतं काय त्याचा कारण असा की मित्रांनो पाऊस आत्ता गायब झाला काही मित्रांनो बघू शकता. आणि बरं झालं गायब झाला कारण की काम करायला जरा लवकर पटापटा जरा होईल कारण की पावसाने एवढा ठिकाणी गेला होता काही ठिकाणामध्ये काही त्याचं कामच आहे पण एवढा जोरदार पाऊस पडत होता ना काही की उभा राहायला चान्स नव्हता की हलायला चान्स नव्हता. तर जामच पाऊस पडत होता त्याच्यामुळे कोणी येत नव्हता. आणि आता फायनली दादा आलाय तर आपण त्याच्याचा काम करून घेऊया आणि पटापटा घेऊया असं माझं मन बोलतोय की आता पाऊस पण मस्त की बघू शकतो मित्रांनो काही माझ्या मागे गाडी पाऊस थांबलेला आहे. तर त्यासाठी आपण पटापटा काम केलं बरं होईल. तर फायनली पहिली पण बॅटरी आणायला गेलेत आणि ते गोलकीचं दुकान असतं तर ते मॅकॅनिकल गोलकीचं वाचतो तुम्हाला माहिती आहे. तर ते आता बॅटरी आणायला गेले. तर बॅटरी आल्यानंतर पहिले ते लावून बघते शाटर मध्ये बघून त्यांना काय वाटते अंदाज म्हणून ते बघते काम करतील. तर बघूया मित्रांनो करूया लवकर आणि पटापटा आलो. रात्री ऍक्च्युली
काल संध्याकाळी निघालोय पण काय फायदा इथंच आहे, राजापूरलाच आहे. नाश्ता करायला थांबलो होतो काही, मॅगी खायला थांबलो, मॅगी खाली वगैरे आणि विजयासाठी थांबलो. स्टार्टर मारला सकाळी बघतो तर पूर्ण गाडी चालू होत नाही, काय नाही. तर असा विषय गंभीर झाला. तर असं त्या होतं नशिबाने, जे काय असतं नशिबाने होतं, काय हरकत नाही. नशिबाच्या पुढं फोन नाही, काही आनंद आहे काय किंवा वाद नाही. मित्रांनो चला होऊ द्या, मजा मस्ती करूया आणि आपली गाडी लवकर 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 परी होऊ द्या. त्यांची गटला येते म्हणजेच स्पेअर पार्ट सामान आहे त्यांचा दादाचा, तर हा सामान यूज करून गाडी चालू करतील असं माझा वाटतं आहे. लवकर होऊ द्या सारखे, नक्कीच दुआ करा आमच्यासाठी मित्रांनो. गाडी लवकर चालू द्या आणि आपण तिथे निघूया. तर या येऊ बघूया दादा येतील आता. आल्यानंतर परत आपण व्हिडिओमध्ये त्यांना घेऊया आणि मजा करूया मित्रांनो. ब्लॉग नक्कीच आवडला तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करून सांगा मित्रांनो तुमची पण अवस्था होते काय अशी कधी कधी, माझी तर जाम होतं. तर चला बघूया आपले व्हिडिओ पूर्ण आणि आमचा नजारा राजापूरचा टोल नाका गाईज. फायनली टोल नाका कडक ये देखो भाई व्ह्यूज. फायनली गाईज अजून आपली गाडी आली नाही, अजून आपली गाड्या बॅटरी नाही गेली तर अजून आले नाही. खूप उशीर झाला. अजून काय बघा लवकर येत तर बरं होईल. काय गलत नाही, लवकर या लवकर या. ते काही बघूया, वाट बघून थांबलोय. तुम्ही देखील बघू शकताय अजून काही गाडी दिसत नाही आपल्या समोरून. बघा अजून कुठेच नाही, या लोकांच्या गाड्या चालतात, आपल्या नाही गाडी आलेली. फायनली येऊ द्या, आल्यावर आपण बघू. वाट बघू कंटाळला. फायनली गाईज बघू शकता आपली गाडी दिसते का तुम्हाला? दिसते आली आली गाईज आली. बरं त्यांची आपण कार बॅटरी आणली नाही, बॅटरी काढतो आणि बघू जम्पिंग करून बघू आता. फायनली गाईज बॅटरी काढली आणि आता आपण आणलेली बॅटरी टाकूया आणि बघूया कसं काम होईल. लवकर मित्रांनो होऊ द्या. काय वाटते नक्की समजत नाही, बॅटरी गेली की काय गेली. की कालपासून मी धक्काच मारते मित्रांनो. फायनली बॉक्स वेब चांगला असतं भाई कामासाठी हां. मी काही कामं असतं चांगलं होतं, फिटमध्ये वाटतं. स्लिप वगैरे होत नाही लवकर, स्लिप नाही होत ना पटकन. मोटरसायकलचा बारीक पुढचा लांब तो ठेवायचा हा तो कडक नट खोलायला ना. आणि लवकर नसतं लगेच खोलता ना आतल्या आतल्या. फायनली काही ट्राय मारतात. हा इश्यू आहे. टाकी जाऊ हा टाकी जाऊ जा. कसा डिझेलचा इश्यू दाखवतो. मोटरचा इश्यू आहे बघा वरती काढून ठेवलेला आहे. बघूया आता मोटरचा इश्यू वाटतो मला काहीतरी. फ्यूज बघ इथं सगळी गेला आड्याव करत. आम्ही साफ नाही करीत, आम्हाला आवडत नाही साफसफाई करायला. नाही केलं साफ नाहीला बघून बाबा. हो आहे इकडे बघे काय काय अटकले. टायर बिर नाही भेटत. तर फायनली काहीच बघू शकता आमच्या किती कचरा झालाय. पूर्ण एअर कंडिशन आमचे बघू शकताय. बघा 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 पाहो इकडे बघा ती विषय दुर्लभ निघलाय. चिकोलच झाला तर काय सांगू मी. काय बोलशील सांग. पिकअप नाही करत, नाहीत करत पिकअप नाही करत कुठते पूर्ण गाडी. आणि गाईज बघूया आता एक रिले काढलाय बाहेर. रिलेला बघूया फोन करतात त्यांच्या टेक्निकनुसार. समजत नाही बाबा काही घुसलाय. काय करतोस? हा बोला. क्रॉस नाही क्रॉस वाटते का? हॅलो 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 गाडी जवळ थांबा हो तुम्हाला आहे ना. मग मला वाटतं नाही बोलतो वाद नाही. नवीन टाका. अरे भाऊ नवीन टाकलं किती केला मला नको सांगू. टाकला. आम्ही आता फ्यूज खोलले तर बघू फ्यूज चेक करतात आम्ही. आणि फ्यूजचं काम महत्वाचं आहे कारण की आता पावसाळा आले. काय कोणता फ्यूज गेलाय समजा नाही. मोटरच गेली वाटतं. फायनली काहीच मशीन चालू झालेली आहे. मोटर झाली आमची चालू कारण की फ्यूज आमचा काहीतरी थोडासा
इश्यू झाला होता, कार्बन आले होते. कारण की भरपूर दिवसांचा पाऊस पडलाय म्हणून मला तर वाटतं असं इश्यू झालाय. कारण की पावसाला उन्हाला जाम खाऊन पहिला पाऊस मी जरा एसी लावायला गेलतो. एसीचं काय घ्यास नाही पॅच नाही काय नाही त्याच्यात, तर बिनकमीत एसी लावायची कामं केली. आणि ऍक्च्युअली ना त्या फ्यूजला कार्बन आला होता काही घासला मस्त रेडी केला आणि आता मशीन झाली रेडी चालू गाईस फायनली. यांचा विषय चाललाय टप्पाला आणि हे नटबोलचं आणि पाण्यांचा. एवढं असं ना तरी गाडीचं कसलंही काम असलं तिला आपण करू शकतो. काय बोलत काय काढला होता आणि मित्रांनी बरं हो काही जो आता उद्या गॅरेज धंदा टाकणार आहे. या सगळ्या गाड्या घेऊन आमच्या पेनमध्ये गणपती बाप्पाचा घेऊन जाताना आमची गॅरेज टाकणार आहे. विजय पाटील गॅरेज काय टप्पारिया फायनल गॅरेज टप्पारीचा गॅरेज करवणार आहे. आता आमची गाडी 1 सेकंड चालू होणार. चालू तर झाली आता ते ना गेला डिझेल पोहोचला तिकडं. डिझेल पोहोचल्यावर आपली गाडी होणार चालू. आता नाही झालं तर धक्का मारून कधी पण करतो रात्री पण कर लगेच चालू होईल. का तिला डिझेल पोहोचली आहे ना ऑलरेडी समजा आता काहीच थांबा 2 मिनिट तुम्हाला चालू करून दाखवतो. 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं चालू कर न्यूट्रल आहे सॉरी फेक काय ठेव फेक ना तो कवर आहे ती भाई फेक नको कर चालू कर. वा पनवती आहेस गाडी थांबलो बोलू का तुला 1 सेकंद होईल चालू. तू गती कर आता धक्का मारस ना ते लगेच चालू का आता तुला डिझेल पोहोचलेला आहे काय. फायनली काही पनवतीच्या हाताने गाडी चालू झाली आमची. ऋषी ब्लॉग बघे असेल आपला तर ऋषी नक्की जो पनवती का तू कमेंट करून सांगते बघूया काय तो बघ पनवती जर बोलला तर गाडी कधी थांबणार नाही रस्त्यावर बोलली तो बेकार. मग तुम्ही नाच करा मग फक्त आमचा बघ करू दोन चालू करायचं म्हणजे खुर्ची लोक एन्जॉय असावं ही मित्रांनो आणि अशीच मस्ती मजा करावी. तर विजय पाटील स्वतः थांबले गाडी बघू शकतो तुम्ही आणि आम्हीच इकडे नाही शपथ तुमची गाडी छान आहे. पुसतो आता धुवाची आहे ना उद्या गाडी तर माझी गाडी बघू शकतो. माझी म्हणजे मित्राची गाडी आपल्या ऋषिकेश बोरकरची हॉर्न बघ BMW स्कोडा. तर गाईज बघू शकता विजय पाटीलची गाडी किती छान आहे मस्त होते बघा. आणि त्याविषयी काल त्यांनी काम केलं गाईज गाडीचा बघा इथं गोल्डन कलर मारून साखरेला लावलं मित्रांनो मस्त वाटतं ना गाईज. कशा वाटते माहिती मित्रांनो गाडी विजय पाटीलची कमेंट करून सांगा आपल्याला. 1 नंबर विजय पाटील माझा भाऊ आहे मित्रांनो मावशीचा मुलगा माझ्या सख्या आणि आपली मित्राची गाडी. तर गाईज मित्राची गाडी बनवतो तुम्ही तर आपल्या कशी वाटते विजय पाटीलची गाडी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कसं वाटतं आमचं काम दादाने काम केलं आहे रेजवान दादाने आमचं लगेच काम करून दिलं. तर काहीच तुम्हाला त्या दादांचा नंबर पाठवतो मी कमी याचं ॲक्च्युली आपल्याला समोर स्क्रीनला नंबर देतो दादाचा. जर तुम्हाला कधी अडचण आली राजापूरमध्ये तर लगेच दादाला कॉल करून तुम्ही बोलू शकता. दादाची स्वतःची रिक्षा पण आहे गाईस. दादा स्वतः रिक्षा घेऊन पण येऊ शकतो तुमच्यापर्यंत. का असं टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचा नंबर मी देतो दादाचा आणि नक्की दादाला कॉल करा काय वाटलं तर. हो मग तेच दादा मालकाला सांगतो लक्ष द्या म्हणून आणि तुमचा पण नंबर मी देतो दादा स्क्रीनवर. म्हणजे तुम्हाला त्यांची फोन पोरा जर अडचण आली तर त्यांना थोडी मदत करा. असंच यार पटकन जरा. आणि कोणच नाही आला ॲक्च्युली मला 4 गॅरेजमधून दादा पटकन आला तर थँक्यू दादा आल्याबद्दल. तर नक्कीच तुम्हाला काय वाटलं तर नक्की दादा कॉल करा. आणि आमची गाडी झाली चालू आता पळू आम्ही इथून मित्रांनो. चल बॅटरी द्यायची असं घे तसंच राऊंड अप मारा आणि तसंच काहीचा काकांचा झाला काम आपला त्यांचा चार्ज झाला आपला 700 रुपये. पण दादा आम्ही तुम्हाला 750 केलं हो. मालकाने 700 दिलेत माझ्याकडून तुम्हाला 50 रुपये दिले हो. ॲक्च्युली मी बॅटरी आणले ना त्याला काय द्यायला लागते का बॅटरीवाल्याला तेच करतो. तर चला मित्रांनो मस्त की काम पटकन झालं आपला काहीच नाही 700 रुपये म्हणजे काहीच नव्हतं. मस्त वाटलं तर निघूया आता आपण काहीच. बघा लाईट आणले हॉर्न आणलं काहीच तिकडे हॉर्न नाही वाजत आमचं. कुठं कंपनी देतो बाबा स्कॉडा पॉप लाईट आणलं स्टिकर बाबा टाकायला लागेल. टिशू पण चेंज केलंस नाही करत गाडीवर टाकायची ना एवढी पॉवर निघूया आपण पटकन जाऊया आपण काम पटापट आपलं. चला मित्रांनो फायनली गाडी झाली रेडी काम झालं ओके. आता आपण निघालो आपल्या घरी जायला. मित्रांनो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो कसा वाटला आपली थोडीशी मज्जा नटखट मस्ती तर काहीच कमेंट करून सांगा मला.
कसा असतो दिवस आमचा, असा दिवस आहे कसं ऐकायला वाटतं आम्ही किती मजा करतो किती नाही, पण असा दिवस असतोच असतो मित्रांनो. तर नक्कीच सांगा मला कमेंट करून, वाट बघतो ते कमेंटची मी तुमच्यावर. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.